नमस्कार. आज कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिंप्यांचं कालवण. तर सर्वप्रथम बघा, मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि हे गॅस ऑन केला आहे आणि पॅन ठेवलेला आहे. आणि पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालते. हे बघा, थोडंसंच तेल घालते आहे, जास्त नाही घातलंय. आणि ह्यामध्ये मी थोडे हे काळे मिरी घेतले. हे बघा, हे काळे मिरी घालते. आणि ह्या मसाल्याच्या डब्यातून थोडे हे धणे घालायचे. हे बघा, धणे जे आहेत हे घालायचे. धणे जरा बऱ्या प्रमाणात घातलात तरी चालेल. त्यानंतर थोडी दालचिनी घालते, एक दोन लवंगा घालते, थोडंसं हे फूल घालते, दगड फूल. त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या घालते, हिरव्या वेलच्या घालते, थोडंसं स्टार अनीस घालते आणि थोडं माझ्याकडे असा हा मिक्स मसाला आहे ज्याच्यामध्ये खसखस आणि सगळं आहे. पण त्याआधी मी हा बघा, इथे हा कांदा असा उभा उभा चिरून घेतलाय, हा घालत आहे. म्हणजे काय, तो खसखस आहे ना, तो जेणेकरून तेलामध्ये जळत नाही, तो छानपैकी त्याच्यात मिक्स होतो. म्हणून हे बघा, मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हे असं झालं ना की मग तुम्ही त्याच्यावर ही जी तुमच्याकडे खसखसची पूड असते ना, ती घालायची. हे सगळं आपल्याला वाटायचं आहे. झालं. तर आपल्याला फक्त हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे, सॉते करून. हे बघा, आता मी जरा गॅस मोठा करते आणि हे छानपैकी सॉते करून घेते, म्हणजे हा आपला मसाला छानपैकी शिजून येईल. आता याला मंद गॅसवर आपल्याला ठेवायचे, म्हणून हा जो बारीक पाठीमागे गॅस आहे, हे बघा, हा पाठीमागे जो छोटा गॅस आहे ना, तिथे मी याला सरकवत आहे आणि त्याला त्याचं आपलं शिजू द्यायला म्हणून बारीक गॅसवर ठेवून देते. त्यानंतर हा मोठा पॅन मी इथे घेत आहे. हा बघा, हा एक मोठा पॅन घेतला आहे. त्याच्यात पण मी साधारण थोडंफार तेल घालते. अगदी थोडंच घालायचंय आपल्याला, जास्त नाही घालायचंय. आणि ह्याचं तेल तापेपर्यंत तुम्हाला दाखवते मी इथे काय काय घेतले. ही बघा, ही मिरची घेतली आहे आणि ही थोडी कोथिंबीर आहे ना, ही पानं जी आहेत की नाही, ती मी वर टाकायला ठेवते. ही बघा, ही जी पानं आहेत ना, ही काढून मी वर टाकायला ठेवली आहेत. आणि हे जे देठ आहेत की नाही, हे मी कांद्याबरोबर घालते. तुम्ही पण एकदा हा ट्राय करून बघा. कांद्याबरोबर देठ घातलात ना की अप्रतिम आपली जे चव लागते जेवणाला. तर हे बघा, आता तेल आपलं तापत आलंय. तर मी तुम्हाला शिंप्या दाखवणार आहे आज. ही सगळी शिंप्यांची तयारी चालू आहे. हे बघा, आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. छोटासा कांदा टाकून बघते तेल तापलंय की नाही. तेल जरा तापलं पाहिजे, नाही तर मग कचवट वास येतो. ही कोथिंबीर वर घालायला ठेवली आहे आणि हे देठ कांद्यावर घालणार आहे. हे बघा, आता आपला हा तेल तापलेला आहे. आता हा जो चिरलेला कांदा आहे की नाही, हा बघा अंगावर उडलं म्हणजे तेल छान तापलेलं आहे.
हा जो चिरलेला कांदा आहे ना, हा मी टाकला पहिला. त्याच्यावर मी एक छोटीशी ही मिरची टाकली. त्यावर हे मी कोथिंबीरीचे देठ टाकले. आणि त्यावर मी हे आलं मिरची लसूण, माझ्याकडे पेस्ट आहे. तुमच्याकडे जर पेस्ट नसेल तर तुम्ही किसून किंवा ठेचून किंवा तुकडे करून कसेही करून तुम्ही टाकू शकता. तर आता हे छानपैकी ह्याच्यामध्ये सॉटे करून घ्यायचं. ह्या तेलात जरा गॅस बारीक केलात तरी चालेल, म्हणजे अंगावर उडणार नाही. आणि ह्या कांद्याबरोबरच आपल्याला टॅमॅटो शिजवायचे आहे. हे बघा, हे टॅमॅटो पण जे आहेत ना, हे सुद्धा कांद्याबरोबर शिजले पाहिजे, म्हणजे एकदम छान त्याचा लगदा असा झाला पाहिजे. काही लोक पेस्ट करून टाकतात, पण पेस्ट केली की काय होतं, ती कच्चीच राहते. हे कसं कांदा शिजता शिजता हा टॅमॅटोही शिजतो. आणि हे आता दोन्ही मंद अग्नीवर ठेवून देते आणि 5 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता ह्या इथे शिंप्या आहेत, ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची ते उघडझाप करून त्या अशा चांगल्या उघडलेल्या आहेत. ह्या बघा. तर आता काय करायचं, इथे मी अशी पिशवी ठेवली आहे, म्हणजे कचरा आपला ह्या पिशवीतच पडेल. हे बघा, हे असं करून हे एका बाजूला सगळं घेऊन एक शिंपी आपल्याला करायची आहे. म्हणून हे एका शिंपीत हे सगळं ठेवून एक आपण असं तोडून घेणार आहोत. लाईक हे बघा, हे असं आपल्याला मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारे हे आपण सगळ्या शिंप्या आता घेणार आहोत. हे बघा, दाखवते. हे असं करून सी हिअर असं तुम्हाला घेता आलं पाहिजे. म्हणजे हे उघडून काय करायचं, एका बाजूला ही सगळी शिंपी ट्रान्सफर करायची आणि एका बाजूला तशीच त्याच्या आत ठेवायची. बघा, दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण सगळ्या शिंप्या करणार आहोत. तर हे बघा, आता आपल्या या अशा प्रकारे सगळ्या शिंप्या सोलून झाल्या आहेत. आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, असा कापून पाण्यात ठेवलेला आहे. तर आता आपण हे आपलं इकडे कांदा आपला कितपत झालाय तो बघूया. मस्त कांदा झालेला आहे. हा बघा, तुम्हाला दिसतच असेल. मस्त कांदा आणि टॅमॅटोची अशी छानपैकी पेस्ट झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत की सगळे मसाले घालून घेणार आहोत. जे आपल्याला घालायचे आहेत ते. आपला गरम मसाला ऑलरेडी ह्याच्या आत गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही मसाले घालायचे नाहीये. थोडासा मी हळद घालते, थोडीशी हळद घालते. थोडा मी धणे जिरे पूड घालते. ऑलरेडी धणे आपल्याकडे आलेले आहेत, मसाल्यात वाटताना येणार आहेत, त्यामुळे काही घालायची गरज नाहीये. किंचितसा गरम मसाला घालते, ऑलरेडी आपला मसाला गेलेला आहे, त्यामुळे किंचितसा घालते. आणि आपलं लाल तिखट, मालवणी मसाला जो काही तुमच्या घरात असेल तो थोडासा घाला. आणि थोडा हिंग मी घालते, कारण का तर शिंप्या जरा पोटाला बाधक असतात. मी हिंग घातल्याने आपल्या पोटाला काही प्रकार बाधक होत नाही, म्हणून मी हिंग घालत आहे. आणि थोडंसं मीठ घालते. शिंप्यांना मीठ असतं, त्यामुळे मीठ जरा कमीच प्रमाणात घाला. आणि माझ्याकडे हा किचन किंग मसाला आहे MDH चा, हा मी सगळ्यात घालते. खूप छान आहे, तुम्ही सुद्धा बघा घालून. आणि ह्याच्यात मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा कमी घालत जा. आता हे सगळे मसाले असे आपण कांद्यावरच ढवळून घ्यायचे, म्हणजे मग ते जळत नाही.
आणि आता ह्याच्यावर आपल्याला बटाटे शिजवायचे. शिंप्या लगेच शिजतात, त्यामुळे हे बघा, हे जे बटाटे असे धुवून स्वच्छ पाण्यात ठेवले आहेत हे घालायचे. पाणी मात्र वेगळं घ्यायचं, हे नाही घ्यायचं. बघा, स्वच्छ पाण्यातले बटाटे काढले आहेत. आणि थोडं पाणी घालून हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे. आता कांदा टोमॅटो आपला ऑलरेडी शिजलेला आहे, पण अजून ह्या बटाट्यांबरोबर पण तो शिजणार आहे, त्यामुळे हे असं ठेवून द्यायचं. आणि आता मी इथे पाठी जो गॅस आहे तो पेटवते. हा बघा, दिसला का तुम्हाला? हा जो पाठचा गॅस आहे त्याच्यावर मी हे बटाटे शिजत ठेवते आणि झाकण ठेवून देते. आणि हा जो गॅस आहे, हा बघा, हा जो कांदा आणि आपण इथे शिजत घातला होता हा पण बऱ्यापैकी शिजलेला आहे, पण अजून जरा मी एकदा त्याला सॉते करून अजून काळपट करून घेते, जरा अजून छान शिजवून घेते. मग ह्याच्यामध्ये आता मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. ह्याच्यात आपल्याला खोबरं पण टाकायचंय. मी ह्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचेभर खोबरं टाकते. जास्त खोबरं नाही करायचं, मग ते चांगलं नाही लागत. साधारण 2 मोठे चमचे खोबरं टाकलं आणि आता हे पुन्हा असं छान ढवळून घेते. आणि पुन्हा हे दोन्ही बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आणि मग तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवते. आता हे बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे. हा आपला मसाला चांगल्यापैकी भाजून निघालाय. हा बघा, आणि मी हा थोडा थंड करत ठेवलेला, कारण का मसाले जे असतात ते लगेच गरम गरम तुम्ही मिक्सरमध्ये नाही घालायचे, कारण का ते ऑलरेडी भाजलेले असतात आणि ते मिक्सरचं जे गरम असतं त्यामुळे ते अजून थोडे जळले जातात. म्हणून काय करायचं, थोडं थंड झाल्यावर तुम्ही त्याला वाटून घ्यायचं छानपैकी. तर मी आता ह्याला हे छानपैकी वाटून घेते, दाखवते तुम्हाला. थोडं पाणी घालते, मग ते छान वाटलं जातं, पण एकदम पाणी मस्त सुगंध सुटलेला आहे. खसखस, काळी मिरी, लवंग, दालचिनी, आपल्या गरम मसाल्यांची वैशिष्ट्य हेच आहे. खूप छान सुगंध सुटतो आणि टेस्टही चांगली लागते. आता पुन्हा एकदा सगळं सरमिसळ करून एकदा वाटून घेते परत. हे बघा, इथे किती सुंदर असं नरम छान असं वाटप रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला आपले बटाटे दाखवत आहे. 1 सेकंड दाखवते तुम्हाला. आपले बटाटे मी इथे शिजत घातलेले आहे. हे बघा, हे बघा. आता मी हा गॅसवरती घेत आहे. हा गॅस काढून टाकत आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते ते बटाटे आपले कसे शिजले आहेत ते.
हे बघा असे मस्तपैकी. आता हे बटाटे जे आहेत ना हे 50% शिजलेले आहेत, 50% शिजलेले नाही आहेत. तर आता काय करायचं, अजून याला 50% शिजवण्यासाठी आपण हे वाटप जे आहे की नाही ते घालणार आहोत. म्हणजे वाटप पण त्याच्याबरोबर शिजतं. ही जी माझी पद्धत आहे ना ही जरा वेगळी आहे, तुम्ही करून बघा. खूप छान पद्धत आहे ही. कारण आता हे वाटप जे असतं की नाही ते ऑलरेडी शिजलेलं आहे, पण अजून जर तुम्हाला थोडं शिजवायचं लागेल बटाट्यांबरोबर. मी थोडंसं पाणी घालून घेतलं. जेवढं तुम्हाला पातळ हवं असेल ना तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता, पण मला एकदम असं पातळ नाही करायचे म्हणून जरा असं दबदबीतच केलेलं आहे. आणि असा सगळा मिक्सर आपला धुवून घ्यायचा जेणेकरून ते सगळं वाटप आपल्याला मिळतं. हे बघा हे बघा. आता मी काय करत आहे, हे मस्तपैकी आता हे बटाटे शिजवणार ह्याच्यामध्ये. आणि बटाटे 90% शिजले ना की मग तुम्ही त्याच्यामध्ये शिंप्या टाका, कारण शिंप्या अगदी लगेच शिजतात. तर बटाटे शिजायला आपल्याला जरा वेळ दिला पाहिजे, म्हणून तर एकदा चव घेऊन बघते. अप्रतिम झालेलं आहे. मीठ मिरची अगदी बरोबर आहे, काही घालायची गरज नाही आहे. आता मी याला शिजवते, जरा मीडियम गॅस ठेवते आणि छानपैकी ह्याला शिजवून घेते. आणि 90% बटाटा शिजला की मग ह्या शिंप्या टाकायच्या. मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा आता आपला बटाटा एकदम मस्त शिजलेला आहे. अगदी 90% तो शिजलेला आहे. हे बघा दाखवते तुम्हाला. असं चमचा घातला तर इझिली तो तुटत आहे. आणि तो आता अजून या शिंप्यांबरोबर थोडा शिजणार आहे. ते शिंप्यांचं मी पाणी काढून टाकते. आपल्याला नुसत्या शिंप्या घालायच्या आहेत. ह्या बघा आता मी या शिंप्या घालत आहे. मस्त शिजलेलं आहे. आता जरा ह्याला शिंप्यांना शिजवूया छानपैकी. जरा मंद अग्नीवरच ठेवायचं आणि झाकण लावून ठेवायचं. शिंप्या शिजायला वेळ नाही लागत, शिंप्या 2 मिनिटात शिजल्या जातात. दाखवते तुम्हाला. आता आपण बघतो आहोत की ह्या आपल्या शिंप्या शिजल्या आहेत का. मस्त सुगंध तर सुटलेला आहे छान. वाव एकदम वाव असं झालेलं आहे. हे बघा आणि मस्त आहे शिंपी आपली. एक शिंपी रेडी आहे. ही बघा मस्त ही शिजलेली आहे. मी एक खाऊन पाहत आहे. जाम गरम आहे पण आपल्याला खाल्ल्याशिवाय कळणार नाही ती शिजली आहे की नाही. मस्त शिजलेली आहे. आता मी गॅस काढत आहे आणि वरतून ही जी मगाशी तुम्हाला सांगितली ना ती कोथिंबीर टाकत आहे.
मस्त एक शिंपी आपलं झालेलं आहे. आता मी तुम्हाला लुक दाखवते. सॉरी, कॅमेरा थोडा पडला. हा बघा, हा आपला लुक असा दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे शिंप्यांचं बनवायचं आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि माझं एक दुसरंही चॅनल आहे जे फक्त कथाकथन आहे, तर तिथेही जायचं, त्यालाही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आणि नेहमी मजेत राहायचं, आनंदी राहायचं. बाय.